सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरानंद मुनी अमृते आपल्या सर्वांचं स्वागत करतो महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनल मध्ये। आजच्या या ज्ञान सत्रामध्ये आपण ज्ञानप्रबोध ग्रंथातील ओवी क्रमांक 566 पासून ग्रंथ वाचन आरंभ करणार आहोत आणि 566 पासून आपण ओव्यांचा अर्थ पाहणार आहोत। मागच्या ज्ञान सत्रामध्ये मी आपल्या दर्शकांना प्रश्न विचारला होता, समुद्रामध्ये जर ओंजळभर आपण ताक टाकलं तर त्याचं दही होईल का? आणि त्या उदाहरणावरून आपल्याला काय सिद्धांत लक्षात येतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे आणि कुणी कुणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। तर जास्त उशीर न करता चला तर आजच्या ज्ञान सत्राला आपण आरंभ करूया। दंडवत हो। ना विवर्त ऐसे म्हणजे तरी तो वृथा भासू सहाजे, ऐसा निराभासी का साधिजे संयोगू दोषू। जर आपण मागच्या ज्ञान सत्रामध्ये पाहिलं तर प्रपंचाविषयीची माहिती सांगत होते, ज्याप्रमाणे प्रपंच किडाळा आहे आणि प्रपंच हा कसा या जगामध्ये विस्तारलेला आहे, अज्ञानी लोक कसे त्या प्रपंचाला सर्व विष्णुमयम जगत सर्वम खलविदम ब्रह्म असं म्हणणारे आहेत। तर त्या प्रपंच संदर्भामध्ये ओव्या चालू आहेत। तर त्या मागच्या ओव्यांना पाहूनच आपल्याला या ओवीचा अर्थ करावा लागणार आहे। तर कवी म्हणतात, ना विवर्त ऐसे म्हणजे, जर आपण प्रपंचाला जर विवर्त बोललो तरी तो वृथा भासू सहाजे, तरी तो प्रपंच जो आहे तो वृथा भास आहे, तरी हा प्रपंच जो आहे तो वृथा भासच आहे। आता या संदर्भामध्ये 566 567 एक सुंदर अशी अर्थनिर्णायक टीप आलेली आहे। ती टीप मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, ध्यानपूर्वक सर्वांनी ती टीप ऐकावी। तर 566 आणि 567 या ओवींच्या संदर्भातील ती टीप आहे। तर 567 क्रमांकाची ओवी पण मी वाचून घेतो, म्हणजे आपल्याला अर्थनिर्णायक टीप वाचलं की समोर जाता येईल। मिथ्या मृगजळांचा डोही कोणी बुडाला देखिलाची नाही, तेथवाया विन तरी जेवाही ते विपरीतू नव्हे। 566 आणि 567 या दोन याची आता आपण अर्थनिर्णायक टीप वाचणार आहोत। ध्यान देऊन लक्ष देऊन ऐका। जसं मी यापूर्वी सांगितलेलं आहे, काम करत करत ऐकण्याचा हा ग्रंथ नाही, म्हणून काम वगैरे सर्व सोडा आणि नंतरच पोथी ऐकण्यासाठी बसा। साष्टांग 2 दंडवत घाला देवाला, देवाला विनंती करा की एवढा हा महत्वपूर्ण ग्रंथ आहे, एवढे चांगले त्याच्यामध्ये तत्व, एवढे सिद्धांत सांगितलेले आहेत, तर ते माझ्या लक्षात असावेत, म्हणून भगवंताला प्रार्थना करा आणि नंतरच व्हिडिओ हा पहा। तर अर्थनिर्णायक टीप पाहू आपण। विवर्तवाद्यांचे प्रपंचाविषयी म्हणणे असे की प्रपंच म्हणजे परमेश्वरावर किंवा परब्रह्मावर झालेला भास आहे। परमेश्वराच्या स्वरूपावर प्रपंच हा निर्माण झालेला आहे, भासरूप। वास्तविक स्वामींनी तर प्रपंच हा काय सांगितलेला आहे, मिथ्या सांगितलेला आहे, परंतु ज्यावेळेस सृष्टीची रचना झालेली आहे त्यावेळेस हा सर्व प्रपंच, प्रपंच कशाला म्हणावा? आता माझ्या मागे झाड दिसत आहे तुम्हाला, यालाही प्रपंच बोलता येते। आपलं हे शरीर आहे हाडामासाचं, यालाही प्रपंच म्हणता येते। ज्या मोबाईलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तोही प्रपंच। दगड, धोंडे, माती, पर्वत, समुद्र, नद्या, हे जे काही दरे खोरे, हे सर्व काही, चंद्र, सूर्य, तारांगण,
हे सर्व प्रपंचामध्ये येते. सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर हे सर्व निर्माण झालेले आहेत. प्रपंचापासून 5 भूत 3 गुण यांच्यापासून सर्व निर्माण झालेलं आहे. तर आपल्याला हे तत्वज्ञान व्यवस्थित समजून यावं म्हणून आपल्याला इथे अर्थनिर्णायक टीप मध्ये सांगतात की प्रपंच म्हणजे परमेश्वरावर म्हणजेच परमेश्वर स्वरूपावर, परमेश्वर स्वरूप तर सर्वीकडे व्यापक आहे, त्यामध्ये हे प्रपंच नटलेलं आहे. त्या प्रपंचाचे जे काही भास आहेत ते आपल्याला त्या स्वरूपावरच भासत आहेत. की परब्रह्मावर झालेला भास आहे. दोरावर ज्याप्रमाणे सर्पाचा भास होतो, म्हणजे अंधार पडलेला आहे, रस्त्यामध्ये दोर पडलेला आहे, आपल्याला भास असा होतो की तो साप आहे. त्याप्रमाणे आपण या प्रपंचावर भास असा धरतो. जे अन्यथा ज्ञानी लोक आहेत ते म्हणतात हे सर्व ब्रह्मच नटलेलं आहे. शिंपल्यावर ज्याप्रमाणे रजताचा भास होतो किंवा वाळवंटावर ज्याप्रमाणे मृगजळाचा भास होतो, त्याप्रमाणे सत्य एकमेवा द्वितीय ब्रह्मावर प्रपंच भास होतो. ज्याप्रमाणे इथे वाळवंटाचं उदाहरण दिलं, शिंपल्याचं उदाहरण दिलं, त्यावर जसा वृथाभास आपल्याला होतो, शिंपल्यावर रजताचा कणांचा भास होतो, आणि त्याचप्रमाणे वाळवंट ज्यावेळेस तपतो जास्त त्यावेळेस असं वाटते की जणू काही जळ वाहत आहे, मृगजळ दिसते त्यावर. तर ते मृगजळ काय खरंच असते का, पाणी असते का तिथे? नाही, मृगजळ आहे, ते वृथाभास आहे. त्याप्रमाणे प्रपंच आहे. त्याप्रमाणेच ब्रह्मस्वरूपावर प्रपंच हा भासतो. अर्थात त्याप्रमाणे तो भास होतो. पण प्रपंच जर खोटा मानला तर त्याच्या संयोगाने जीवांना संतासंत कर्माचे गुणदोष का लागावे? आता शंका निर्माण होते आपल्या मनामध्ये. जर हा प्रपंच वृथाभास आहे, हा प्रपंच मिथ्या आहे, मग या प्रपंचाच्या संयोगाने जे पाप कर्म केले त्याचं पाप का लागावं बरं? हा प्रश्न आहे. हा ओव्यांमध्ये आलेला प्रश्न आहे. तो फक्त विस्तारपूर्वक मी तुम्हाला सांगत आहे. तर खोटी वस्तू आहे त्यापासून खऱ्या कर्माची निष्पत्ती का व्हावी ही शंका आहे. शंका अगदी योग्य आहे की नाही? अगदी योग्य शंका आहे. भासरूप असलेल्या मृगजळाच्या डोहातून पार पडण्यासाठी बाहूंची हालचाल करणे जसे व्यर्थ आहे, तसे भासरूप प्रपंचातून तरुण जाण्यासाठी खटपट करणे ही व्यर्थ होय. आता मृगजळाचं जसं उदाहरण दिलं, त्याप्रमाणे त्या मृगजळामध्ये जर एखादा व्यक्ती पडला, त्या उदाहरणाप्रमाणे मृगजळ आहे, त्याच्यामध्ये व्यक्ती आहे, मग आता तो व्यक्ती बाहेर येण्यासाठी जर हातपाय हलवत असेल तर ते काही खटपट कामाची आहे का तशी? वास्तविक तिथे पाणी नाहीच, मृगजळ आहे, ते सत्यता नाही त्या पाण्याची तिथे. तर मग तिथे जो व्यक्ती आहे त्याला काय हातपाय हलवण्याची गरज आहे का? ते खटपट करणं म्हणजे वृथा आटापिटा आहे, तो हे व्यर्थ आहे. तसे भासरूप प्रपंचातून तरुण जाण्यासाठी खटपट करणे ही व्यर्थ होय. त्याचप्रमाणे भासरूप जो प्रपंच आहे यामधून पार होण्यासाठी खटपट करणं हे पण व्यर्थ आहे. जो निद्रिस्त असेल, अज्ञानी असेल, तो स्वप्नातील शस्त्राघातांनी वसनावेल. जो झोपलेला आहे, निद्रिस्त अवस्थेत आहे, अज्ञानी आहे, सांगायचं म्हणजे थोडक्यात, त्याला म्हणजे उदाहरण दिलेलं आहे झोपेतल्या माणसाचं. तो स्वप्नामध्ये पाहत आहे कोणीतरी व्यक्ती मला शस्त्राने मारत आहे, हातामध्ये तलवार आहे पुढच्या व्यक्तीच्या, आणि तो माझ्यावर वार करत आहे सपासप, आणि तो झोपेमध्येच आरडाओरडा करत आहे, उसनत आहे. आमच्या इकडे शब्द वापरतात की काय रे झोपत उसनायला का तू, इकडली भाषा आहे ती, उसनने. किंवा इथे तर या अर्थनिर्णायक टिपामध्ये
जो शब्द वापरलेला आहे ओसनावणे म्हणजेच उसवणे, झोपेमध्ये जो माणूस बडबड करतो, घाबरतो, त्याला म्हणतात उसनणे. तर असं जर कोणी उसनायला लागलं झोपेमध्ये, तर ते जे वार त्याने झोपेमध्ये पाहिले, झोपेतून उठला तर ते सगळं व्यर्थ ठरेल. त्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारचे वार असणार नाहीत, ना त्याच्या शरीरातून रक्त वाहणार आहे, तो व्यवस्थित अगदी असणार आहे. त्याप्रमाणे अज्ञानी जन जे आहे ते प्रपंचाला सर्वस्व मानतात आणि तिथेच सर्व आटापिटा करतात, काम करतात. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती उठतो आणि त्याला जाणीव होते, झोपेतून उठतो आणि त्याला जाणीव होते की हे सर्व जे माझ्यावर वार झाले ते मिथ्या आहेत, पण विवर्तवादी ज्ञानी पुरुष देखील प्रपंचाच्या योगाने निर्माण होणाऱ्या संत कर्माची बंधने मात्र खरी मानतात व त्यातून बाहेर पडण्यासाठी साधनांचा उपदेश करतात. हे कसे बरे? त्यांच्या दृष्टीने कर्म देखील स्वप्नातील दृश्याप्रमाणे खोटे आहे. जे विवर्तवादी पुरुष आहेत, जे अन्य संप्रदायाचे जे काही मत मानणारे व्यक्ती आहेत, ते म्हणतात ते कर्म ही खोटे. पण जर खोटं म्हणावं तर प्रत्यक्षात त्याचा भोग भोगावा लागतो. स्वप्नामध्ये जरी तलवारीचे वार झाले, शरीरावर घाव जरी झाले नाही, तर स्वप्नामध्ये तर दुःख भोगलं त्याने. किंवा वास्तविक जीवनामध्ये झाड तोडायला गेला व्यक्ती, कुऱ्हाडीचा दांडा निसटला, कुऱ्हाड निसटली आणि ती कुऱ्हाड आपल्यालाच लागली, परिणाम तर झाला. प्रपंच जर मिथ्या म्हटलं तर त्या कुऱ्हाडीचा घाव तर लागला आपल्याला. प्रपंच मिथ्या, मग त्यापासून घाव झालेला तो सत्य ठरला, असं होते ना. तर इथे संसारामध्ये आपण खूप कर्म करतो. हे शरीर नश्वर आहे, या शरीराची जोपासना करण्यासाठी आपण किती कर्म करतो. अष्टभोग परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आपण वाम मार्गाने पण पैसा कमवतो. आलिशान गाडी, आलिशान घर, झोपण्यासाठी एकदम नरम मखमली बिछाना, गादी, पांघरण्यासाठी छानपैकी ब्लँकेट, हे सर्व कमवण्यासाठी आपण कोणाचे मन दुखवतो, कोणाचा पैसा लुबाडतो, वाम मार्गाने, खोट्या मार्गाने पैशाचं अर्जकत्व करतो, पैसा कमवतो. आणि ह्या कमवण्यामागे जे पाप होते ते पाप तर आपल्याला भोगावं लागणार आहे, कर्म तर भोगावे लागणार आहेत. जसं आपण आता बोलतो की आता केलेले कर्म आताच भोगावे लागतात. मग या वृथा प्रपंचातून खरेखुरे कर्म आपल्याला भोगावे लागतात, नरकात जावं लागते. 84 लक्ष योनी मधले नरक भोगावे लागतात, हे हाडामासाचं शरीर सुखी करण्यासाठी. दुसरी गोष्ट अजून, या हाडामासाच्या शरीरापासून जन्माला आलेले जे संतती आहेत, जे संतती जन्माला आली, त्या संततीसाठी कमाई करणे पुन्हा हे एक ध्येय असते की मुलाबाळांना व्यवस्थित सुखकारक जीवन देता यावं, त्यांचे लाड पुरवता यावे, यासाठी काय आटापिटा करत नाही माणूस, खूप आटापिटा करतो. मग तुम्ही सांगा, आपलं हे शरीर स्वतःच असून इथे आपल्याला सोडून जावं लागते, ते शरीर सोबत येत नाही, पण या शरीराच्या माध्यमातून जे केलेले पाप कर्म आहेत, जे पुण्य कर्म आहेत, ते तर भोगावेच लागतात आपल्याला. पाप कर्म तर नरकात जावंच लागते ते पूर्ण फेडण्यासाठी. तर हे पाप कर्म आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीरासाठी केलेल्या कर्मातून जे निष्पन्न झालेले पाप कर्म आहेत तेही भोगावे लागतात. तर मग हे जे आपण पुन्हा कमाई करतो मुलाबाळांसाठी, त्याचे कर्म तर आपल्यालाच फेडावे लागणार ना. प्रपंच तर वृथा आहे, मिथ्या आहे, आपला देह पण नश्वर आहे, परंतु कर्म असे आपण कमावतो
की ते जन्मोजन्मी फिटत नाहीत. म्हणून वृथाभास प्रपंच आहे. यासाठी कितीही आपण रक्ताचं पाणी केलं तरीही आपल्या पदरी पापच पडणार आहे. कलियुगामध्ये जन्म मात्र चौकडीपर्यंत नरक सांगितलेले आहेत. चौकडी म्हणजे 60 लाख वर्षाची आयुष्य असलेले नरक. 60 लाख वर्ष नरक भोगावे लागतात. विचार करा, 60 लाख वर्ष. वारंवार यासाठी सांगत आहे, तुम्हाला या विषयाची जी महत्व आहे, या विषयाचं जे काही महात्म्य आहे हे समजावं, गंभीरता लक्षात यावी म्हणून वारंवार सांगत आहे की आपल्याला 60 लाख वर्षाचं नरक भोगावं लागणार. इथे जन्मल्या इथे लेकरू जन्माला आलं आणि मेलं जरी दुसऱ्या दिवशी. म्हणून स्वामींनी सांगितलं, कलियुगी जन्म मात्र चौकडी पर्यंत नरक. इथे जन्म झाला की नरक आक्षेपले, जन्म मात्र. मग विचार करा, आपण इथे राहतोय, खातोय, पितोय, सगळं करतोय. धर्मराजा युधिष्ठिराने तर फक्त श्वास घेतला कलियुगामध्ये. काय केलं धर्मराजा युधिष्ठिराने? फक्त श्वास घेतला तर त्यांना नरकाचं दर्शन करवलं. आपल्यासाठी तर विचार करा काय काय तयारी असेल वर नरकामध्ये जाण्यासाठी. म्हणून तुम्ही जे कोणी वासनिक मंडळी संसारामध्ये अडकलेले असाल, त्यांनी लवकरात लवकर संसार कसा नीटनेटका करून संन्यास घेता येईल याचा विचार करा. जसे क्रिकेट प्लेयर क्रिकेटमधून संन्यास घेतात, संसारात राहतात, तसा संन्यास म्हणत नाही मी. प्रपंचाचा त्याग करून परमेश्वराच्या पदरात पडणे, संन्यास घेणे, वेषांतर करणे, हे कपडे घेणे अंगावर, याच्याशिवाय पर्याय नाही. घरी राहून देव होत नसतो, लक्षात असू द्या. काही का असे ना आपल्याला संन्यास घेऊन 4 वचनाचं पालन झालं पाहिजे. काहीतरी भगवंतासोबत सोयरिकेचा सांधा राहिला पाहिजे, तर भगवंत आपल्याला पुढच्या जन्मामध्ये तरी काही सहाय्य करतील. पुढच्या जन्मामध्ये चांगलं ज्ञान देतील, लवकर संन्यास घडवतील आणि लवकर ईश्वर प्राप्तीला नेतील. नरकात जाण्याची गरज पडू देणार नाहीत देव. तसं धर्माचरण तुम्ही जर आता केलं तर. म्हणून प्रपंच आहे, प्रपंचात तुम्ही पडलात, लेकरं बाळ तुम्हाला असतील छोटे छोटे, तर त्यांचंही पाप घेऊ नका. नाहीतर हल्ली मी असे काही बघतो की ते लोक लहान लहान लेकरं बाळ असतात पण घर सोडून जातात. त्या लेकरा बाळाचं पाप का घ्यायचं आपण? तुम्हाला कोणी संसारात पड म्हटलं होतं का अगोदर? बरं, आता संसारात पडलात तुम्ही तर त्या लेकरांची जबाबदारी तुमच्यावर आहे. तर ते जबाबदारी पूर्णपणे पार पाडून म्हणजे काय, नातू पुतू बघा असं म्हणत नाही मी, नातवांचे लग्न करा असं म्हणत नाही. फक्त मुलांचं तेवढी तुमची जबाबदारी आहे. त्यांना व्यवस्थित शिक्षण द्या, त्यांची नोकरी लागली, लग्न झालं, आपण निघून जा. नातवाचे तोंड बघण्यासाठी थांबू नका. ते काही यमदूताचं तोंड पाहण्यापासून तुम्हाला सुरक्षित करणार नाहीत नातू. तुम्हाला यमदूत तुमचं तोंड पाहायला येणारच आहे जर तुम्ही संन्यास नाही घेतला तर. आणि जर संन्यास घेतला आणि देवासाठी तळमळ केली तर तुमचं मुख पाहण्यासाठी भगवंत येतील. नरकात जाण्याची गरज पडणार नाही तुम्हाला. म्हणून हे लक्षात असू द्या, प्रपंच हा वृथा भास आहे. आपल्याला विश्वनाथ भास एवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, मीही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर या खोट्या संसारापायी खरा ईश्वर दूर करू नका, एवढीच तळमळीची आणि कळकळीची विनंती तुमच्या सर्वांच्या ठिकाणी आहे. तर निद्रिस्त अवस्थेमध्ये जे काही दुःख भोगलं, जसं ते खराण्याचा दृष्टांत सांगितलेला आहे. झोपेमध्ये ते लेकरू काय म्हणते, मी उठलो. लहान मुलं असतात की नाही, त्यांना स्वप्न पडतात. ते गाढ झोपेमध्ये असतात, उठावंसं वाटत नाही, पण झोपेमध्येच त्यांना स्वप्न पडते. मी झोपेतनं उठलो, बाथरूम मध्ये गेलो, तिथे मी लघुशंका केली, म्हणजे लघवी केली. आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये लघुशंका बोलतात. तर तिथे जाऊन बाथरूम मध्ये त्याने लघुशंका केली आणि परत येऊन आपल्या तो बेडवर झोपलेला आहे असं तो स्वप्नात पाहतो. आणि जसं बाथरूम मध्ये गेल्यानंतर त्याने लघुशंका केली, तशीच तो लघुशंका इथे झोपल्याच करतो.
तसं तसं त्या दृष्टांतामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं त्याचा दृष्टांतिक सांगतात की स्वप्न तर खोटं झालं, तो उठून बाथरूम मध्ये गेलाही नाही, हे तर खोटं होतं. पण जे त्याने बेड ओलं केलेलं आहे ते तर सत्य झालं. त्या बेडची, त्या बेडशीटची साफसफाई तर करणं भाग आहे. म्हणजे डोक्याला ताप झाला की नाही, बेडशीट धुवून टाका उन्हामध्ये, गादीला काय तुम्हाला करता येईल स्वच्छता त्याची करा, उन्हामध्ये टाका. कर्म तर भोगावे लागले की नाही. स्वप्नामध्ये लघुशंका केली ते खोटं होतं, पण वास्तुस्थिती सत्यमध्ये काय घडली की सत्य परिस्थितीमध्ये ते अंथरूण सर्व ओलं झालेलं आहे. त्या मुलाचं, त्या छोट्या मुलाचं अंथरूण ओलं झालं आणि त्याला ते स्वच्छ करावं लागलं किंवा त्यांच्या आई वडिलांना स्वच्छ करावं लागलं. तर कर्म केलेले तर भोगावे लागले की नाही. म्हणून प्रपंच हा खोटा आहे. या खोट्या प्रपंचासाठी तुम्ही पाप कमाई करू नका. सत्य मार्गाने चार पैसे जे कमवता येतात ते कमवा. 4 पैशावरच तुमचं जीवन सुखी जाईल. पापाचा पैसा 1 कोटी असेल तरी काही कामाचा नाही. आता जसं आपण बघतो, मी बरेच काही असे आपल्या संप्रदायातले म्हणा, अन्य संप्रदायातले म्हणा, असे मोठे मोठे कथा करणारे आहेत. कोणी वासनिक आहेत, कोणी संन्यासी आहेत, मोठी मोठी फी घेतात. अन्य संप्रदायामध्ये पण आहेत, कोटीनं लाखोनं फी घेणारे आपल्या संप्रदायामध्ये आहेत. परंतु वास्तविकता जर पाहायला गेलं, त्यांना जीवनामध्ये सुख नाही. जरी तुम्हाला ते फार विद्वत प्रचूर भाषण देत असतील, मोठ्या मोठ्या स्टेजवर बसून तुम्ही त्यांचे कार्यक्रम करत असाल, तरी त्याला महत्व नाही. ते स्वतः दुःखिस्त जीवन जगतात. नको नको त्या खड्ड्यात पडतात ते जाऊन लोभापायी. त्या मोठ्या स्टेजवरचं जे मोठं आसन असते त्याही पेक्षा मोठं आसन झाडातळी विजन कीजे, हे जे स्वामींचं वचन आहे, यानुसार एखादा व्यक्ती जर विजनस्थळी बसलेला असेल तर ते आसन सर्वात मोठं आहे, कारण स्वामींच्या वचनाचं ते आसन आहे. पण आपल्या वासनिक मंडळीची समजूत अशी झालेली आहे, स्टेजवर आसनावर बसलेले म्हणजे तेच मोठे, त्यांच्या पुढे पार वाकून दंडवत, साष्टांग दंडवत, त्यांचे पाय धुवून पिणार. म्हणजे आपल्या वासनिक मंडळींनाही हे समजत नाही की खरंच आपण कोणापुढे लयांगत झालो पाहिजे, विनम्र झालो पाहिजे. उपाधिक शोभे, जसं देवाने सांगितलं, जीव उपाधिक शोभे. उपाधी पाहून आपली वासनिक मंडळी शोभायला लागलेली आहे. आपली वासनिक मंडळी उपाधी पाहूनच आकर्षित होते व्यक्तींकडे. यथार्थ काय असते त्यांना माहिती नाही. कारण काय, पारखी दृष्टी नाही, पारखी बुद्धी नाही, सत्य काय असत्य काय माहिती नाही. त्यामुळं परिस्थिती काय होते की आपल्याला जे यथार्थ आहेत ते नकोशे वाटतात. आणि बरं, वासनिक मंडळीचीच गोष्ट नाही, आपल्या मानव पंथातले मोठे मोठे महंत आहेत काही असे की त्यांना यथार्थ नकोसं वाटते. अवडंबर आवडते, उपाधी आवडते, यथार्थ कोणी बोललेलं पटत नाही. आणि यथार्थ एखाद्या व्यक्तीने एखाद्या वासनिकाला सांगितलं आणि तो वासनिक त्या बाबांचा जर शिष्य असेल, तर मग त्या वासनिकाने जर शंका विचारली, बाबा आम्हाला असं असं सांगितलं, नाही नाही ते सत्य नाही, मी म्हटलं ते ऐका म्हणतात. अशी परिस्थिती आपल्या पंथामध्ये आहे. त्यामुळं वासनिक मंडळींची द्विधा मनस्थिती झालेली आहे, बुद्धी भेद झालेला आहे. वासनिक मंडळीला कळत नाही हे करावं की ते करावं, यथार्थ काय आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, यथार्थ माहिती करून घ्यायचं असेल, या ब्रह्मविद्येचं अध्ययन करा, देवाच्या सूत्रांचं अध्ययन करा. म्हणजे तुमच्याकडे जर कसोटी असेल तर सोनं कोणतं, बावण कशी आहे आणि कोणतं डुप्लिकेट आहे, कोणतं भेसळचं आहे, तुम्हाला लक्षात येईल. कसवटी देवाने तुम्हाला दिलेली आहे, तर त्या कसवटीचा उपयोग करा. तर असो, प्रपंच मिथ्या आहे, त्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. तर आपल्याला पुढे सांगतात की जे विवर्तवादी ज्ञानी पुरुष देखील प्रपंचाच्या योगाने निर्माण होणाऱ्या संतासंत कर्माची बंधने मात्र खरी मानतात. संसार मिथ्या आहे, परंतु संसारापासून जे बंधने निर्माण झाले ते मात्र सत्य आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी साधनांचा उपदेश करतात. त्या दृष्टीने कर्म देखील करायला सांगतात. बरे, त्यांच्या दृष्टीने कर्म देखील स्वप्नातील दृश्याप्रमाणे खोटे आहे असे म्हणावे
तर प्रत्यक्षात त्याचा भोग भोगावा लागतो. इतकेच नाही तर कर्माचा भोग भोगल्याशिवाय कर्मनाश होत नाही. बघा, प्रपंच तर खोटा आहे, त्या खोट्याच्या माध्यमातून खरे कर्म निष्पन्न होतात आणि त्या त्या पापरूप जे काही निष्पत्ती झालेली आहे कर्माची, ते भोगल्याशिवाय धुतल्या जात नाहीत, भोगल्याशिवाय त्या कर्माचा नाश होत नाही असं आपल्याला इथे सांगतात. मग ते भोगल्याशिवाय नासत नाहीत, ते लटके आहे असे कसे म्हणावे? जर ते कर्म नासत नाहीत दुःख भोगल्याशिवाय, तर त्यांना खोटं कसं म्हणावं असा प्रश्न करतात. प्रपंच स्वरूप खोटे असते तर संस्कृतीपासून मोक्ष मिळवण्यासाठी वेद, आगम, शास्त्रे, पुराणे इत्यादींनी नाना साधनाचा उपदेश केला नसता. प्रपंच जर खोटाच असता तर कर्मपाशातून मुक्त होण्यासाठी वेद, आगम, शास्त्र, पुराण, उपनिषद यांनी काही असे उपदेश केले नसते. पण प्रपंच सत्य मानावा तर तो क्षणाक्षणाला गंधर्व नगरातील हत्तीप्रमाणे नवनवीन तयार होतो. गंधर्व नगरीच्या हस्ती ज्याप्रमाणे नवनवीन तयार होतो, त्याप्रमाणे हे कर्म तर नवनवीन तयार होतात, प्रपंच नवनवीन तयार होतो, त्या माध्यमातून नवनवीन कर्म तयार होतात व त्याचा नाशही होतो असे अनुभवाला येते. परिवर्तन संसार का नियम आहे. संसार परिवर्तनशील आहे. जे तुम्ही काल होतात ते आज नाही, तुमच्यामध्ये परिवर्तन आहे. जे तुम्ही वर्षापूर्वी होतात ते तुम्ही आज नाही. जन्माला आलात त्यावेळेस तुमच्यावर जे काही तुमच्या शरीरावर जी त्वचा होती ती त्वचा आज नाही. आज जी त्वचा आहे ती त्वचा काळांतराने नष्ट होईल, नवीन त्वचा येईल, डेड सेल्स नष्ट होतील, नवीन सेल्स तयार होतील, नवीन त्वचा तयार होईल. दररोज आपण आंघोळ करतो, अंग घासून काढतो, हे जे काही मृत कौशिका असतात, मृत सेल असतात, डेड सेल्स ज्याला बोलतात, ते सर्व निघून जात राहतात. तर परिवर्तन आहे, संसार नाशिवंत आहे. दररोज आपल्या शरीरावरचे जे काही छोटे छोटे सेल्स असतात ते मरतात, नष्ट होतात, निघून जातात, नवीन तयार होतात. तर परिवर्तनशील असा संसार आहे. पण ही स्थिती दृश्य किंवा कार्यप्रपंचाची आहे. या कार्यप्रपंचाचे मूळ कारण मात्र स्वतसिद्ध व अनंत आहे. म्हणूनच म्हटले आहे की असे तो दिसे, दिसे तो नासे. स्वामींनी सांगितले, जे असते तेच दिसते आणि जे दिसते ते नासते सृष्टीच्या संहारी. सृष्टीच्या संहारी म्हणा किंवा आताही आपण पाहता पाहता बघा, आपल्या लहानपणी आपल्या अंगणामध्ये एक झाड असते, पाहता पाहता त्या झाड असं चांगलं मोठं होते, त्याचे फळं खातो आपण आणि एखाद्या दिवशी ते वाळून जाते आणि मरून जाते झाड, आहे की नाही? असे ते दिसे, दिसे ते नासे. आपण एखादा व्यक्ती बघतो, आपले आजी आजोबा असतील, आपल्या शेजारच्या कोणी वयोवृद्ध व्यक्ती असतील, आपण त्यांना पाहत राहिलो वर्षानुवर्ष, एके दिवशी काहीतरी बिमारी होते, दवाखान्यात जातात किंवा घरीच मरून जातात, नष्ट होऊन जातात. हे असं आहे असं स्वामी म्हणतात. असे ते दिसे, दिसे ते नासे. म्हणून कारण रूपाने स्वतःसिद्ध असलेला कारण प्रपंच दिसतो म्हणजे कार्याला येतो. जे कारणरूप प्रपंच, भैरवाचा ठाई काय आहेत? पाची भूते तिन्ही गुण. त्यापासूनच प्रपंच सर्व हा स्रवतो. आणि जे अष्टभैरवाच्या ठिकाणी 5 भूत 3 गुण आहेत ते कारण रूपाने आहेत आणि त्यापासून कितीही मग निघत राहतात 5 भूत 3 गुण, आणि हे सर्व ब्रह्मांडाची रचना त्यापासून होते. आणि कार्याला येते म्हणजे विस्तारते तो प्रपंच आणि आपल्याला दृश्यमान होतो. आणि कार्यरूपाने दिसणारा व्यक्त प्रपंच नासतो. कार्यरूपाला जो येणारा प्रपंच आहे तो नासतो, नष्ट होतो, संहार होतो त्याचा. कारण प्रपंचाचा मात्र संहार होत नाही. कारण प्रपंच म्हणजे मी जे सांगितलं, अष्टभैरव जे आहेत त्यांच्या ठिकाणी जे 5 भूत 3 गुण आहेत कारण रूपाने, त्यांचा कधीही नाश होत नाही. म्हणूनच श्री चक्रधर स्वामींनी प्रपंच हा स्वतंत्र पदार्थ मानलेला आहे. कारण महासंहार जरी झाला तरी तो प्रपंच पदार्थ जो आहे कारण रूपाने भैरव स्वरूपामध्ये आहेच आहे. आणि म्हणून स्वामींनी त्या पदार्थाला अनादीचे 4 पदार्थामध्ये स्वतंत्र पदार्थ मानलेला आहे. अनादीचे 4 पदार्थ कोणते? जीव, देवता, प्रपंचन, परमेश्वर. याला अनादीचे 4 पदार्थ असं बोलतात. तर असं एकंदरीत या 2 ओव्यांचा अर्थ होता.
स्वप्नीचे निशस्त्र घाये निद्रस्त पावोस नाये जगता का म्हणे हाये वाऊगाची. एखादा व्यक्ती झोपलेला आहे आणि त्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीने शस्त्राने वार केले, तलवारीने वार केलेले आहेत त्या व्यक्तीवर. स्वप्नामध्ये तो उसनत आहे, ओरडत आहे. तो झोपेमध्ये होता तोपर्यंत ओरडत आहे. जागता म्हणजे झोपेतून उठला की काय होते, म्हणे वावगाची. अरे वावगाची म्हणजे सर्व खोटं होतं. जे मी पाहिलं तो प्रपंच होता, स्वप्न होतं. तो स्वप्नामध्ये दिसलेला प्रपंच आहे, वावगा आहे, खोट आहे. म्हणून स्वामींनी सांगितलं स्वप्न लटिके. स्वप्न हे खोटं असते, वास्तविकता नसते काही. आणि जे सूचा असते, वर्षातून एकदा दोनदा देव सूचक करत असतात, त्या स्वप्नांना खरं मानावं. नाहीतर बरेच वास्तविक मंडळी असे असतात, देवाने सांगितलं स्वप्न लटिके सुचा तेसाच, मग दररोजच 4-5 स्वप्न पडतात आणि दररोजच त्यांना वाटते मग मला सूचक पडलं, मग आता याच्यामध्ये काय सांगितलं असेल, त्याच्यामध्ये काय सांगितलं असेल. असं नसते. असे जे जाणीवेचे स्वप्न असतात, सूचकाचे स्वप्न असतात, ते मोजके असतात. असे दररोजच कितीही पडतात असं नसते ते. म्हणून जास्त टेन्शन घेत जाऊ नका स्वप्नांचं. तैसा रचिलिया सृष्टीचा संचू माया लाघवी हा प्रपंचू ऐसे या निषेधू निर्वचू सर्वज्ञ का करी. तैसा रचिलिया सृष्टीचा संचू. हा सृष्टीचा संच, 9 ग्रह, पृथ्वी, कुलांचल वगैरे वगैरे, 7 समुद्र, 7 पाताल. तर हे जे काही तलातल, वितल, रसातल, आमकतल, हे जे काही 7 तळ आहेत पाताळाचे, हे सगळं निर्माण झालं. हा सृष्टीचा संच तयार झाला. माया लाघवी हा प्रपंचू. हा प्रपंच कसा आहे, माया लाघवी म्हणजे मायेने तयार केलेला हा प्रपंच आहे. ऐसिया निषेधू निर्वचू सर्वज्ञ का करी. अशा या वृथा प्रपंचाचा निर्वच सर्वज्ञ म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी का करी म्हणजे का करतात, असा प्रश्न इथे कवी विचारतात. जरी स्वरूपे नव्हे सतसिधू तरी याचा कायसा बाधू संयोग गुणी कर्म बंधू संता संताचा. जरी स्वरूप नव्हे सतसिद्धू, जर स्वरूप जर स्वतः सिद्ध नाही त्या प्रपंचाचं, तरी याचा काहीसा बाधू. तर मग या प्रपंचाचा कशाचा बाध, कशामुळे बाध आहे बरं. तरी संयोग गुणी कर्मबंधू संता संताचा. संयोग गुणी म्हणजे गुणाच्या संयोगाने. प्रपंचामध्ये किती गुण आहेत, रज तम सत्व हे 3 गुण, 5 भूत 3 गुण. तर प्रपंचामध्ये 3 गुण आहेत. या गुणाच्या संयोगाने संता संताचा अर्जकत्व आहे. तामस गुण वाढला, फारच राग आला, एखाद्याने केली मारामारी, मारामारीमध्ये एक माणूसच मरून गेला, आता झालं की नाही पाप, महापाप झालं, जडत्वाला तो गेला मग आता भविष्यामध्ये, कारण माणूस मारला म्हणजे जडत्वाला जावं लागणार ना. तर असं या गुणामुळे प्रपंच तर वृथा आहे, परंतु ते जे गुण आहेत की नाही, ते गुण आपल्याकडून असे कर्म करून घेतात बघा. राजस गुण आहे, मग राजस गुणामुळे काहीतरी विकृत काम केलं आणि काहीतरी अनाचार घडला, तर त्या अनाचाराचं तर फळ पुढे भोगावंच लागणार आहे, नरकाला तर जावंच लागणार आहे. जे काही अनाचाराचे जे काही फळ आहेत, गरुड पुराणामध्ये सांगितलेले, देवतेंनी ठरवलेले त्याप्रमाणे तर ते भोगायला जावंच लागणार आहे.
तर या गुणसंयोगामुळे त्या कर्मबंधनात हा जीव अडकतो आणि संत संत म्हणजे पुण्यरूप, असंत म्हणजे पापरूप हे कर्म हा जीव करतो. रजतम सांगितले, सत्व गुण जर असेल तर मंदिरात जाऊन बसला, देवधर्म केला, पुण्याचे कर्म केले तर मग पुण्यरूप कर्म त्याला भोगायला मिळणार, काहीतरी संत फळाला तो जाणार, देवता फळाला जाणार, सुख भोगणार तिथे. तर हे सर्व कशामुळे घडत आहे? हे सर्व घडत आहे या गुणामुळे. गुणाचा योग आलेला आहे, त्यामुळे हे सर्व घडत आहे. प्रपंच जरी वृथा असला परंतु त्या गुणांचा जो प्रादुर्भाव या जीवावर होतो, बुद्धीवर होतो, त्या बुद्धीवर झालेल्या प्रादुर्भावामुळे जे कर्म केले त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागणार. म्हणून जास्त रागाच्या अधीन जाऊ नये, क्रोधाच्या अधीन जाऊ नये, रजगुणाच्या अधीन जाऊ नये. फक्त जे भगवंताचं निर्गुण सत्व आहे त्याच्या अधीन जर आपण गेलो तर मात्र आपल्याला कैवल्य प्राप्ती होईल. म्हणून भगवंताच्या निर्गुण सत्वाचे आपण पाईक झालो पाहिजे. आपल्या हृदयामध्ये भगवंताचं निर्गुण सत्व विराजमान झालं पाहिजे, तर आपण निर्गुण अशा त्या भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. नाहीतर मग अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके आणि मग मिळते भाकर. बरोबर की नाही? संसार तर असा आहे, पहिलं चटके देते आणि मग पोटाला भाकर देते, जे पोट पण इथं सोडून जायचंय आपल्याला. बरोबर की नाही? म्हणून जे शाश्वत सत्य आहे, जे अविनाशी पद आहे भगवंताचं, ते प्राप्त करून घ्यायचं. त्यासाठी निर्गुण सत्वाची ज्योत आपल्या हृदयामध्ये लागली पाहिजे. म्हणून आपण स्थानापतीपाशी गेलो पाहिजे, स्थानवंदन केलं पाहिजे आणि तिथलं जे गुण आहे, जो निर्गुण सत्व आहे, आपल्या हृदय मंदिरामध्ये विराजमान केलं पाहिजे आपण. तेच सत्य आहे. नाहीतर परिस्थिती काय झालेली आहे, आपण आपला घरचा संसार मंदिरात घेऊन चाललोय. देवा हा विडा अमक्या मावशीचा, त्यांनी सांगितलं असं असं काम होऊ दे. किंवा मग वासनिक मंडळी पण जातात, जाळीच्या देवाला जातात, अंबाळीला जातात, सर्व हेतू धातूचे कार्य. बरं आपले वासनिक मंडळीच जातात, बरं आपले वासनिक मंडळीत जातात असं नाही. हल्लीची परिस्थिती अशी झाली की आपले संतजन, साधूजन, महंतजन तिथं बसतात विडा ठेवून देवाला, मनामध्ये हेतू धरून. आता खरंच याने योग्यता होईल का? नाही, अयोग्यता होणार. ज्याला ईश्वर कळाला त्याने जर हेतुक क्रिया केली, संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन हेतुक क्रिया चालू आहे, तर त्यांना अयोग्यता लागणार, लक्षात असू द्या. म्हणून हेतुक क्रिया कधी करू नये. जे वासनिक मंडळी आहेत त्यांना तर थोडंफार लागते संसारासाठी, त्यांनी लिमिटेड क्रिया करावी. मरेपर्यंत पार मसनात गौऱ्या गेल्या तरी पण इकडे सहेतुकच क्रिया चालू आहे, देवाला एवढ्या ठेवणं चालू आहे. देवा माझ्या नातीला, माझ्या नातवाला नीट मध्ये कट ऑफच्या वर जाऊ दे, असं मागणं चालू आहे. माझ्या नातवाचं IIT मध्ये ऍडमिशन होऊ दे, माझ्या नातवाचं चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन होऊ दे, IIT जरी झालं नाही तरी. तर असे आपल्या मसनात गौऱ्या गेल्या आणि आपण देवाला एवढ्या ठेवून तेच मागणी करत आहोत. मग तुम्ही सांगा, तुमच्या एवढा अभागी कोणी आहे का? नाही. संसारासाठी तर तुम्ही मागण्यात आयुष्य घालवलं. जवानी गेली संसारासाठी, प्रौढ अवस्था गेली संसारासाठी, आता म्हातारपण पण तुम्ही जर संसारासाठी घालत असाल तर तुमच्या एवढा दुर्दैवी कोणी नाही. बरोबर की नाही? म्हणून संसार हा आपल्याला चटके देणारा आहे. म्हणून आपण ईश्वराकडे गेलो पाहिजे, जे ईश्वर आपल्याला आत्मिक शांती प्रदान करतील आणि आपलं परमोच्च पद देतील. तसं आपण धर्माचरण केलं पाहिजे. ना कर्म म्हणो वायाचे, जैसे देखणे स्वप्नीचे, तरी भोगी वास्तवसाचे बाणत असे. ना कर्म म्हणो वायाचे. कर्म जर आपण वाया म्हणजे खोटं समजलं, जैसे देखणे स्वप्नीचे, स्वप्न जसं खोटं असते तसं आपण कर्माला जर समजलं, तरी भोगी वास्तवसाचे, पण त्या कर्मामुळे जे काही भोग जोडले, आपण जे पाप कर्म केले त्यामुळे जे काही जोडलं आपण ते तर भोगावं लागणार आहे. बाणत असे, ते भोग तर आपल्याला भोगावे लागणार आहेत. असं
कवी इथे आपल्याला सांगतात. तर आजचं ज्ञान सत्र तुम्हा सर्वांना नक्कीच आवडलं असेल. असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये. प्रपंचाचं यथार्थ ज्ञान करून घेण्यासाठी आपल्याला विश्वनाथ बास बाळापूरकर प्रपंचाचं आता यथार्थ ज्ञान सांगणार आहेत. अन्यथा ज्ञानाच्या 2च ओव्या बाकी आहेत. त्यानंतर प्रपंचाचं यथार्थ ज्ञान कवी आपल्याला सांगतील. त्यानंतर साध्य साधनाची व्यावृत्ती कशी आहे तेही सांगतील. मध्यंतरी थोडं व्यस्त असल्यामुळे 4-5 दिवस व्हिडिओ टाकता नाही आला, पण जसं आम्हाला आज वेळ भेटला मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर आता आपण पाहूया कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे त्या सर्व वासनिक मंडळीची नावं. मागच्या ज्ञान सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, समुद्रामध्ये जर आपण ओंजळभर ताक टाकलं तर त्या समुद्राचं दही होईल का, आणि याचा सिद्धांती अर्थ काय, असा हा मागच्या ज्ञान सत्रातील प्रश्न होता. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे की दुधाचा समुद्र आहे, विचार करा, आणि ओंजळभर ताक टाकलं तर त्या ताकापासून त्या समुद्राचं दही होणार नाही. कारण काय, ओंजळभर ताक त्याच्यामध्ये टाकलं आणि दुधाचा समुद्र आहे पूर्ण, आणि समुद्र काय शांत आहे का? समुद्रावर तर लाटा चालू असतात. असाच आमची थोडी चर्चा चालू होती पोथीवरची, आणि माझी जी देहाची आई आहे, माझ्या देहाच्या आईकडनं एक नवीन अर्थ मला समजला या ओवीचा. चर्चा चालू होती याच प्रश्नाची, आणि मी माझ्या आईला पण, माझ्या देहाच्या आईला पण हाच प्रश्न विचारला की आई, तू घरी विरजन लावतेस, सर्व तुला माहिती आहे, तर एक प्रश्न आहे तुझ्यासाठी. आई म्हणे विचार. तर आईला मी प्रश्न विचारला की समुद्र आहे दुधाचा, पूर्ण मोठा असा समुद्र आहे दुधाचा, आणि त्यामध्ये जर ओंजळभर ताक टाकलं, एक 100 मिली ताक समजा टाकलं आपण त्यामध्ये, तर त्या समुद्राचं दही होईल का? आई म्हणे कसं काय होईल, तेवढा मोठा समुद्र, त्या समुद्रावर तर लाटा येत असतात, आणि एका लाटेमध्ये ते ताक तर बाहेर निघून जाईल. आहे की नाही नवीन अर्थ, विचार करा. त्याप्रमाणे जे प्रपंच आहे, तो प्रपंच म्हणजे कचरा आहे भगवंताच्या स्वरूपावरचा. भगवंत त्या प्रपंचामध्ये नटलेले नाहीत, एक लक्षात असू द्या. जसं ते समुद्राने ताक फेकून दिलं बाहेर, ओंजळभर ताक पहिल्याच लाटेमध्ये बाहेर टाकून दिलं. एक नवीन अर्थ मला समजला ओवीचा माझ्या देहाच्या आईकडून, तो अर्थ तुम्हाला सांगत आहे मी. तर तसं भगवंत या संसारामध्ये नाहीत, भगवंत या संसारामध्ये नटलेले नाहीत. सर्व विष्णुमयम जगत सर्वम खलविदम ब्रह्म, या उक्तीप्रमाणे ईश्वर अवतार ईश्वर स्वरूप सगळीकडे अवतीर्ण झालेला आहे, असा अर्थ घेऊ नका तुम्ही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर देणारे जे काही आपली वासनिक मंडळी आहेत त्यांची नावं पुढील प्रमाणे: तारामावशी पटाईत, माधुरीताई भोपळे, सुमित्राताई भांबेरे, संध्याताई पाटील, निशाताई दवंडे, रतनसिंग पाटील. आणि आपल्या काही वासनिक मंडळींनी उत्तर दिलं समुद्राचा दही होऊन जाईल, तर ते उत्तर चुकीचं आहे. कारण कवी काय म्हटले, जर समुद्राचं दही झालं तर मी समजेन की पूर्ण या संसारामध्ये प्रपंचामध्ये भगवंत अवतीर्ण झालेले आहेत, असं विश्वनाथ बास बोलले. पण आपल्याला तर सिद्धांत माहिती आहे, भगवंत असे अवतार घेतच नाहीत, किडा मुंगी आळी किळी असे अवतारच घेत नाहीत. म्हणजेच दह्याचा समुद्र होत नाही ओंजळभर ताकाने, त्या दुधाचं रूपांतरण दह्यामध्ये होत नाही, कारण दूध थोडं नाही, दुधाचा समुद्र आहे. बरोबर की नाही? तर आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, मी जे उदाहरण दिलं लहान मुलाचं, त्या उदाहरणावरनं तो व्यक्ती, तो जो लहान मुलगा आहे तो लघुशंकेला गेला, परंतु पुढं काय घडलं सगळं हे तुम्हाला सांगितलं. तर या दृष्टांतावरून, जे खाराण्याचा दृष्टांत आहे स्वामींनी सांगितलेला, त्या दृष्टांतावरून आपल्याला काय लक्षात येते,
हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. प्रश्न एकदा सांगतो पुन्हा, आणि ते व्यवस्थित समजून यावं तुम्हाला, कारण काही वयोवृद्ध वाचनिक आहेत आपल्या चॅनलवर, त्यांना व्यवस्थित समजावं म्हणून सांगतो. की जसं मी त्या पोथीमध्ये, आजच्याच या पोथीमध्ये सांगितलं की एखादा लहान मुलगा आहे, त्याला रात्री झोपेमध्ये जोराशी लघवी लागते, त्याला लघवीला जावंसं वाटते, परंतु गाढ झोपेमध्ये आहे. झोपेमध्येच त्याला वाटते मी बाथरूमला गेलो, बाथरूमचा दरवाजा उघडला, आतमध्ये गेलो, लघुशंका केली आणि परत येऊन झोपलो. हे सर्व खोटं असते, परंतु बाथरूम मध्ये जाऊन त्यांनी लघवी केली आणि तो तिथे बेडमध्येच लघवी करतो. हे झालं उदाहरण, स्वप्न झालं. तर या उदाहरणावरून, या दृष्टांतावरून आपल्याला सिद्धांत अर्थ काय लक्षात येते, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये विश्वनाथ बास बाळापूरकरांच्या या ज्ञानप्रबोध ग्रंथाच्या काही नवीन ओव्यांचं अध्ययन करण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.